नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे आयकेटेक मराठीतून आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्व आहोत आपण बघणार आहोत तुम्ही तुमच्या बँकेला आधार सीडिंग आहे किंवा नाही। तुम्ही तुमच्या आधार सीडिंग असेल तर तुम्हाला तुमचं आधार सीडिंग स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं आणि तुमचं आधार बँकेला कशा पद्धतीने लिंक करायचं आज आपण ते बघणार। चला तर व्हिडिओला कुठेही टाइमपास न करता आपण व्हिडिओ सुरुवात करूया। NPCI या पोर्टलवर यावं लागेल। इथे आल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल। या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून जाऊन बघू शकता। तो सुरुवातीला इथं आल्यानंतर असं काही इंटरफेस दिसेल, आपल्याला पहिली वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करायचं। इथे आल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल, त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं। इथं आपल्याला पहिलं ऑप्शन दिसेल कंझ्युमर, यावर क्लिक करायचं। कंझ्युमर यावर क्लिक केल्यानंतर भारत आधार सीडिंग एनेबल यावर आपल्याला क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल, आपल्या इथं आपला आधार नंबर टाकून घ्यायचा। जो काय आपला आधार नंबर असेल तो आपला आधार नंबर टाकून घ्यायचा। आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला सीडिंग स्टेटस सीडिंग यावर आपल्याला क्लिक करायचं। त्यानंतर आपल्या इथं आपली बँक सिलेक्ट करायची, आपली जी कोणती बँक असेल ती बँक आपल्या इथं सिलेक्ट करून घ्यायची। सिलेक्ट बँकमध्ये आपण बघू शकतो इथं फक्त सध्या 5च बँक आहे। बँक ऑफ बरोदा, कॅनरा बँक, इंडिया बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कर्नाटका विकास ग्रामीण बँक। सध्या फक्त ह्या 5च बँक आहे। काही दिवसांनी आणखी नवीन काही बँक अपडेट होईल, त्यानुसार तुम्ही सगळ्या बँकेचा आधार अपडेट देऊन करू शकता। सध्या याच्यामध्ये तुमची कोणती बँक असेल ती तुम्ही बँक सिलेक्ट करून घ्यायची, जी काय बँक असेल ती। त्यानंतर इथं आपल्याला खाली विचारतात फ्रेश सीडिंग बँक। तुम्ही जर पहिल्यांदाच आधार कार्ड लिंक करत असाल तर फ्रेश सीडिंग बँक यावर क्लिक करायचं। समजा तुम्ही इथं खाली दाखवलं तुम्हाला मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट। तुमच्या एका बँकेत जर 2 अकाउंट असेल तर एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला जरा तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं असेल तुम्हाला सेकंड नंबरचं ऑप्शन क्लिक करायचं। समजा मुवमेंट फॉर ऑन द बँक अदर बँक, तुम्हाला तिसऱ्या ऑप्शनमध्ये म्हणते। समजा उदाहरणार्थ तुमचं एखाद्या दिवस SBI बँकमध्ये जर अकाउंट असेल, तुम्हाला SBIमधून जरा बँक ऑफ महाराष्ट्रला जरा लिंक करायचं असेल तर तिसरं ऑप्शन सिलेक्ट करायचं। मी पहिल्यांदा करत असल्यामुळे तर फ्रेश सीडिंग यावर क्लिक करतो। त्यानंतर इथं खाली यायचं। इथे खाली आल्यानंतर आपला अकाउंट नंबर टाकायचा पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा। आपला तोच अकाउंट नंबर टाकायचा आपल्याला इथं, जो काय आपला अकाउंट नंबर असेल तो आपल्याला टाकून घ्यायचा। आपला अकाउंट नंबर टाकला आपल्या इथं खाली यायचं। यावर आपल्या यावर टिकवर इथं क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर आपल्या इथं पुन्हा इथं टिक करायचं। त्यानंतर खाली यायचं। इथं आपल्याला आपला कॅप्चा टाकून घ्यायचा आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं। वरील संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं। प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्याला दिसेल। आपल्याला ही टर्म अँड कंडिशन इथं ॲग्री टू कंटिन्यू यावर आपल्याला क्लिक करायचं। ॲग्री टू कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर आधार OTP जाईल। तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आणि आपला आधार कार्ड बँकेला लिंक अशा पद्धतीने सक्सेसफुल होऊन जाईल। तुमचा अर्ज सक्सेसफुल झाल्यानंतर आपण बघणार आहोत कशा पद्धतीने आपलं स्टेटस चेक करायचं। त्यानंतर आपल्याला इथे बॅक यायचं। बॅक आल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल, रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे ॲरोवर। त्यानंतर आपल्याला इथं सेकंड नंबरचं ऑप्शन दिसेल गेट आधार मॅपेड स्टेटस, यावर आपल्याला क्लिक करायचं। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपला आधार नंबर टाकून घ्यायचा। आपला आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला चेक स्टेटस यावर क्लिक करायचं। चेक स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये एक OTP जाईल, तो आपल्याला OTP इथं टाकून घ्यायचा। OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं। अशा पद्धतीने तुम्ही तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक केलेलं तुम्ही स्टेटस चेक करू शकतात। इथं तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे शेवटचे अंक दिसेल। तुमचं मॅपिंग स्टेटस एनेबल फॉर DBT दिसेल। एनेबल फॉर DBT असल्यानंतर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक होऊन जाणार आहे, म्हणजे लिंक झालेलं आहे असं ते दाखवतात। त्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं। इथं खाली तुम्हाला दाखवते तुमचं बँक नेम दाखवते। तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते सुद्धा तुम्ही इथं बघू शकता। जसं की इथं मी माझ्या दाखवत आहे बँक ऑफ महाराष्ट्र, तुम्ही अशा पद्धतीने बघू शकतात। तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून कळालं असेल की आधार कार्ड कशा पद्धतीने बँकेला लिंक करायचं आणि त्याचं स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू, धन्यवाद।